आणि ना पुले संचित राहिलीस प्रेत तुझे नामे. धन्य झालो आता यासी संदेह नाही. न पडे यावाये काळाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती. ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांचे संगती सर्व काळ. धन्य झालो आता यासी संदेह नाही. न पडे यावाही काळाती. तुका मने पोट झालेची नधाय. तुका मने पोट झालेची नधाय. खादलेची खाय आवडीने. धन्य झालो आता यासी संदेह नाही. न पडे यावाही काळाती. विठ्ठल 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 धन्य मी मानी ना पुले संचित. धन्य मी मानी ना पुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता यासी संदेह नाही. न पडे यावाही काळाती. कृष्णा त्वदीय पद पंकज पंजरांते. अद्यैव मे विशतु मानस राजहंस. प्राण प्रयाण समये कपवात बेतये. कंठावरोधन विध स्मरण कुतस्ते. पांडुरंगा करू प्रथमा नमन. पांडुरंगा करू प्रथमा. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम. आज सारे चरणा संतांच्या. दुसरे चरणा संतांच्या. दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. वार करे संतांच्या या. वार करे संतांच्या. वार करे संतांच्या या. वार करे संतांच्या या. वार करे संतांच्या या. वार मस्तक हे पायावरी. या वार करी संतांच्या. या वार करी संतांच्या. या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी. या वार करी संतांच्या. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. दयांची केली स्मरण. होय सकळ विद्यांची अधिकरण. तेची बंधू श्री चरणा श्री गुरुंजे ते नमस्कारोनी आता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग
महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचयातला उत्कृष्ट असा अभंग आहे. विठ्ठल अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असे तुकोबार या ठिकाणी आपल्या संचिताला धन्यता देतायत, त्याचे आभार व्यक्त करतात. धन्य मी मानीन आपुले संचित. तुकोबार या ठिकाणी धन्यता देतायत, तर याचं कारणही सांगतायत. त्या संचिताला, आपल्या कर्माला, अशा प्रकारचं असणारं जे काही कर्म आहे त्या कर्माला धन्यता देत आहे. त्याचं कारण असं आहे, राहिली से प्रीत तुझे नामे. हे प्रभू, तुझ्या नामावर माझी प्रीती, माझं प्रेम, माझी श्रद्धा अढळ अशा प्रकारची राहिली असल्यामुळे मी माझ्या संचिताला धन्यता देतो. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामे. आणि ज्या अर्थी भगवंताच्या नामावर माझं प्रेम राहिलेलं आहे, माझी प्रीती राहिलेली आहे, निश्चितच धन्य झालो आता याशी संदेह नाही. कसल्याही प्रकारचा संदेह माझ्या जीवनामध्ये आता राहिलेला नाहीये. का? भगवंताच्या नावावर माझं अशा प्रकारचं असणारं प्रीती आहे, प्रेम हे राहिलेलं आहे. धन्य झालो आता याशी संदेह नाही. याचं कारण सांगतायत, का धन्य झालो. न पडे यावा ही काळाहती, या काळाच्या तावडीतून मी सुटणार आहे म्हणून मी धन्य झालेलो आहे. का महाराज? या काळाच्या तावडीतून सुटणं म्हणजे काय? एक अशा अवस्थेला प्राप्त होणं ज्याला की वेदांत शास्त्राने अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हटलेलं आहे. ब्रह्मरस करो भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. त्या अवस्थेला मी या ठिकाणी प्राप्त झालेलो आहे. का? या संतांच्या संगतीमुळे आज मी संतांच्या संगतीत राहिलेलो आहे. संतांची संगत माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेली आहे. म्हणून ते अवीट अशा प्रकारचं असणार जे की सुख आहे, यद गत्वान निवर्तन्ते, असं असणार भगवंताचं जे धाम आहे, त्या धामाची निश्चित मला प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून या संतांच्या सानिध्यामध्ये राहून तो जो आनंद आहे, तो ब्रह्मरस आहे, किती जरी सेवन केला तरी पुन्हा पुन्हा अशा प्रकारचा असणारा मला सेवन करावासा वाटतो. ही एक अशा प्रकारची असणारी माझ्या जीवनामध्ये मला त्या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे. म्हणून आज तुकोबाराय या ठिकाणी आपल्या संचिताला धन्यता देत आहेत. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार वक्ता या नात्याने देणं गरजेचं आहे. यद्यपि आपण सर्व श्रोते जाणकार अशा प्रकारचे असणारे साराबादाप्रमाणे याही वर्षी सुंदर अशा प्रकारचं असणारं आयोजन या ठिकाणी तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेला हा सुंदर अशा प्रकारचा असणारा कीर्तन महोत्सव, संत चरित्र कथा आणि कीर्तन महोत्सव अशा प्रकारचं असणारं आयोजन. आणि याचं औचित्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा अशा प्रकारचा असणारा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. आणि या अमृत महोत्सवाच्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या वतीनं सुंदर अशा प्रकारचा असणारा आयोजित कार्यक्रम आदरणीय श्री हरिभक्तपरायण रामदास दादा लक्ष्मणराव डांगे यांच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारची असणारी ही भगवत सेवा ते समर्पित करतायत. त्यांचे असणारे तिन्ही सुपुत्र श्री बाळासाहेब डांगे, श्री कृष्णा डांगे आणि त्याचबरोबर तुकारामजी डांगे यांच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारचा असणारा हा उत्सव, एक भगवंताची अशा प्रकारची असणारी सेवा ही त्यांची एक या आदिशक्ती असणारी माता तुळजाभवानी यांच्या चरणी ही खूप अशा प्रकारची असणारी खूप मोठी श्रद्धा. आणि त्या श्रद्धेनं आपल्या परिसरातील सर्व या ठिकाणी असणारं महाराज मंडळी या ठिकाणी सर्व वैभव, कारण एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला या न्यायाने या परिसरातील सुंदर अशा प्रकारची असणारी सर्वच गुणीजन मंडळी महाराजी मंडळी या ठिकाणी आहे. सर्वांचं सहकार्य आदरणीय बाळासाहेब डांगे यांना त्या ठिकाणी लाभल्या जातं. आणि मग कार्यक्रम म्हटलं की महाराज ही रत्न आहेत आपल्या परिसरातील सर्व अशा प्रकारचे असणारे सर्व गुणीजन या ठिकाणी असणारे
आदरणीय हरिभक्त परिणामचे आदरणीय नाना असतील, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परिणाम उत्रेश्वर महाराज असतील, आदरणीय हरिभक्त परिणामचे उद्धव महाराज असतील, आदरणीय हरिभक्त परिणाम काशीनाथ महाराज असतील, हरिभक्त परिणामचे दत्ता महाराज असतील, सर्व या ठिकाणी गुणीजन मंडळ सर्वांचे आदरणीय, त्याचबरोबर या ठिकाणी भागवताचार्य हरिभक्त परिणाम संतोष महाराज असतील, परिसरातील सर्व गुणीजन मंडळ या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारची असणारी मांदियाळी, गुणीजनांची विद्वानांची मांदियाळी आपण सर्व या ठिकाणी मिळवलेली आहे. आणि मग आता या एकेकाच्यानी मनोव्यापारी माऊली म्हणतात तसं महाराज या ठिकाणी मग इथे काय कमी आहे ना, सर्वांचं सहकार्य या ठिकाणी थोडे परी निरे अशा प्रकारचं असणार. त्या ठिकाणी दिसायला जरी संख्या कमी असली तरी या ठिकाणी महाराज यांची उपस्थितीत सर्व काही सांगून जाते असं असणारी या ठिकाणी उत्सव. आणि या उत्सवानिमित्त आजची जी सेवा आहे ही प्रथम दिवसाची सेवा हरिभक्त परायण सुषेण महाराज यांच्या माध्यमातून ही माझ्या वाटेला आलेली आहे. आणि जो काही वेळ मला प्राप्त होईल या वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल. असं म्हणतात सर्व साधू संत असतील किंवा शास्त्र असेल, माणसाचा जो जन्म आहे एक स्वतंत्र नाही आहे. माणूस जन्माला येत असताना जरी तुम्ही आम्ही म्हणू मी स्वतंत्र आहे, वास्तविक पाहता जन्माला येण्याच्या कारणाची परंपरा जर आपण पाहिली तर संत वाङ्मय असेल किंवा शास्त्र असेल, या दोन्हीचं चिंतन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं. मग वेगवेगळे त्यांनी सांगितले असेल. जन्माला येत असताना हा जीव ज्यावेळेस जन्माला येत असतो मग त्याची कारण मीमांसा जर आपण तपासली तर बऱ्याच वेळेला असं होतं, काही प्रमाण असे आहेत माऊली ज्ञानोबारायांच्या मुखातून जन्माला येण्याचं जे कारण आहे, पाप पुण्य समासमी तेनेच पाविजे कर्मभूमी. जन्माला येत असताना पाप आणि पुण्य समान असेल तर असं म्हणतात की मनुष्य देहाला या ठिकाणी प्राप्त होत असतो. एका ठिकाणी संत वचन असंही आहे की महाराज माणसाचा जो जन्म आहे हे कसं आहे, पावला हा देह काकडाळीने आहे न घडो पाय घडो आले. महाराज सहज अशा प्रकारचा असणारा हा त्या ठिकाणी जन्म. पण इथे आल्याच्या नंतर सुद्धा या मानव देहामध्ये आल्याच्या नंतर महाराज माणूस जो आहे या ठिकाणी ही कर्मभूमी म्हटलेलं आहे. तेनेची पाविजे कर्मभूमी. कर्मभूमी ऐसा ठाव व्यवसाव जाणावा, व्यवसाव जाणावा, व्यवसाव जाणावा. कर्मभूमी ऐसा ठाव कर्मभूमी ऐसा ठाव व्यवसाव जाणावा. ही कर्मभूमी आहे. मग इथे येत असताना कर्माला प्राधान्य, इथे केलेलं जे कर्म आहे आणि कर्माचा सिद्धांत आहे. बरंच कर्मामुळे जन्माला येतो, इथे आल्याच्या नंतर कर्मच करतो. कारण हा जो देह आहे ह्या कर्मामुळे प्राप्त झालेला आहे. कारण का केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले सकेती. महाराज कर्म जे काही शिल्लक आहे अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखा फळावे आणि तया ते भोगया यावे देहा एका. जे काही कर्म आहे केलेलं कर्म जे शिल्लक राहत उरत म्हणजे काय, भोगून जे उरत आहे की नाही. कर्म कारण कर्माचा सिद्धांत आहे, शास्त्र सिद्धांत आहे ना भुक्तम चेते कर्म कल्पकोटी शतैरपी. केलेलं कर्म आहे भोगितल्याशिवाय संपत नाहीये. मग भोगल्याशिवाय संपत नाही. मग सगळं कुणी म्हणेल महाराज सगळं का भोगत नाहीत, उरायचं कशाला, उरू द्यायचं नाही. तसं नाही ना महाराज.
आयुष्य आणि कर्म यांची सांगड बसत नाही. की आपण काय म्हणतो बऱ्याच वेळेस का हो त्याचं आयुष्य कमी पडलं म्हणजे कर्म शिल्लक आहे. बऱ्याच वेळेला असं होतं आयुष्य आणि कर्म आहे ह्याची सांगड बसत नाही, मग ते कर्म उरतं. आणि कर्म आहे निर्माण झालेलं कर्म आहे ते फळ दिल्याशिवाय राहत नाही. मग सुखात्मक असेल दुःखात्मक असेल कसंही कर्म असेल ते फळ दिल्याशिवाय संपत नाही. या जन्मात संपत आहे असं नाही. कल्पकोटी शतैरपी महाराज एका जन्म एका कल्पात नाही, असे कोटी कल्प जरी गेले तरी महाराज ते कर्म संपत नाहीये. मग कोणी म्हणेल महाराज तुम्ही म्हणतात कर्म संपत नाही, भगवंताने तर गीतेमध्ये सांगितले ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. ठीक आहे महाराज तिथे तर तसं म्हटलेलं आहे की ज्ञानरूपी जी अग्नी सर्व कर्माला काय करते भस्म करते, जळून टाकते. मग शिल्लक काय राहतं हे की नाही. मग याच्यासाठी आपल्याला कर्माकडे पाहावं लागेल. कर्म किती प्रकार हे बघायला पाहिजे. ठीक आहे महाराज असं म्हणतात भक्ती मार्ग सोपा बी सांगितलेला आहे आणि भक्ती मार्ग कठीण सुद्धा आहे की नाही. तसं मला चिंतन जर केलं शास्त्राचं फार गण आहे. अरे कर्म जळतं पण कोणतं जळतं याच्यासाठी कर्म किती हे बघावं लागेल. कर्म अरे ज्ञानरूपी अग्नीने कर्म जळतात भगवंत म्हणतायत. पण असं आहे प्रारब्ध संचित आणि क्रियमान हे जे 3 प्रकारचे कर्म आहेत ना याच्यामध्ये क्रियमान आणि संचित जे कर्म आहे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी हे जे ज्ञानरूपी अग्नी आहे या कर्माला काय करते महाराज जळू शकते. पण प्रारब्ध कर्म अशा प्रकारचं आहे हे प्रारब्ध कर्म कुणाच्या बापाला चुकत नाही. न चुके सकळाशी भोग त्याचा, न चुके सकळाशी भोग त्याचा, न चुके सकळाशी भोग त्याचा, न चुके सकळाशी भोग त्याचा. एका जनार्दनी कर्माची तो रेखा, न चुके सकळाशी भोग त्याचा, भोग त्याचा, न चुके सकळाशी भोग त्याचा. एका जनार्दनी कर्माची तो रेखा, न चुके सकळाशी भोग त्याचा, न चुके सकळाशी भोग त्याचा. शांती रमनाथ महाराज न चुके सकळांशी भोग त्याच. कोणीही महाराज सकळ म्हटलं की सर्व आले त्याचे कोणीही मर्म. ऐशी प्रारब्धाची गती, ऐसे प्रारब्धाची गती, प्रारब्धाची गती. ब्रह्मादिका न चुकते, ब्रह्मादिका न चुकते, ब्रह्मादिका न चुकते, ब्रह्मादिका न चुकते. ऐशी प्रारब्धाची गती कुणाला चुकलं नाही. ब्रह्मादिक देवांना सुद्धा अशा प्रकारचं असणारं कर्म चुकत नाहीये. तिथं ब्रह्मादिका न चुकायची, तिथं ब्रह्मादिका न चुकायची, ते ब्रह्मादिका न चुकायची, ते ब्रह्मादिका न चुकायची. जे संचित लिहिले शेरेखा, जे संचित लिहिले शेरेखा, जे लिहिलेलं ना महाराज ब्रह्मादिक देवाला सुद्धा की नाही महाराज नाही चुकू शकत. हे कर्म आहे. हे ब्रह्मादिकाला चुकणार नाही असं नाही. ब्रह्माला ज्याने निर्माण केलं ना महाराज कर्मी श्रीराम मासा गेला. पाहून घ्या सगळं अभंग. एक नाना एक नामदेवरायांचा अभंग
असंच प्रारब्ध गती बराबर. तसाच अनुवाद तुकोबऱ्यांचाच अनुवाद असल्यासारखा. कर्मरेखा देवादिका चुके. हा देवादिका चुकीना चौखडा अभंग आहे. बरं हे ब्रह्मादिकाला ज्यांनी निर्माण केलं ना महाराज, जगाच्या बापाला सुद्धा अशा प्रकारचं असणारं कर्म चुकलं नाही. मग हे का हे उरत का उरत महाराज, आयुष्य संपदन. मग हे उरत, मग उरलेलं जे कर्म आहे ना महाराज अशा प्रकारचं असणार हे माणसाला तया ते भोगावया यावे देहा एक. मग त्याला भोगण्यासाठी काय करावं लागतं, मग कुठल्या तरी देहाला एका म्हटले माऊली ज्ञानोबाऱ्याने कुठंतरी एका त्या देहामध्ये जन्माला यावं लागतं. मग ते आपल्या गतीनुसार आपल्या कर्मानुसार अशा प्रकारचा असणारा देह कुठला असेल ते त्याच्या गतीनुसार. पण जे कर्म आहे ना महाराज काय ज्ञानरूपी अग्नीनं ज्ञान झाल्याच्या नंतर चुकतं, पण तिकडे हे प्रारब्ध नाही चुकत. सुभाषित कारण वर्णन केलं, स्मृती कारण वर्णन केलं महाराज. यथा धेनू सहस्रेषु वत्सो गच्छति मातरम. महाराज जसं धेनू आहे, यथा धेनू सहस्रेषु हजारो गायी बांधलेल्या आहेत आणि त्या बांधलेल्या गायीमध्ये त्यांची वासरं तेवढेच आहेत. ज्यावेळेस सायंकाळच्या वेळेला ती गाय चरून येते आणि खुंट्याला बांधलेलं वासरू ज्यावेळेस त्या गायीला पिण्यासाठी सोडल्या जातं ना महाराज, त्या हजारो गायीमधून ते वासरू बरोबर आपल्या आईकडे जातं. यथा धेनू सहस्रेषु, बरोबर आपल्या आईला शोधत जातं. तसं महाराज केलेलं कर्म आहे या जन्मात नाही, पुढच्या नाही, कुठल्या न कुठल्या आपला पिच्छा सोडत नाही येते का तर या ते भोगावया यावे. ते भोगायला आपल्याला या आपल्यापर्यंत अशा प्रकारचं असणारं पोहोचतं. हे कर्म अशा प्रकारचे महाराज. मग हे जे कर्म आहे काय असतं महाराज, केलेलं क्रियमान कर्म ते संचितामध्ये होतं आणि संचिताचं पुन्हा प्रारब्धामध्ये अशा प्रकारचं असणार. आज तुम्ही आम्ही जे कर्म बघतोय हे प्रारब्ध आहे, सुख दुःखात्मक अशा प्रकारचे असणारे जे कर्म आहेत ना हे आज तुम्ही आम्ही भोगत असतो. म्हणून हा जीव आहे ना महाराज कर्म केल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांत आहे. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. जन्माला आलेला जीव आहे, क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहत नाही, भगवंताचं म्हणणं आहे. भगवंत गीतेमध्ये सांगतात महाराज की जन्माला आलेला जीव क्षणभर सुद्धा, एक दिवस नाही, घंटाभर नाही, क्षण सुद्धा राहू शकत नाही. हा सिद्धांत आहे. मग कर्म जर या देहाकडून होणारच असेल, हा सिद्धांत आहे महाराज. मग असं कर्म या देहाकडून का होऊ नये की कायमस्वरूपी अशा प्रकारचं असणार जे आपलं येणं जाणं आहे, जन्म मरण रूपी जे अशा प्रकारचा असणारा संसार आपल्या पाठीमागं लागलेला आहे, हे चुकवणं सुद्धा कर्मामध्येच आहे, कर्माच्याच अधीन आहे. असं कर्म करावं जेणेकरून आम्हाला या जन्माला यावं लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हे जे कर्म आहेत याच्यापैकी एक कर्म अशा प्रकारचं आहे याचं नाव संचित आहे. आणि आज या तुकोबरायानं कदाचित या संचिताला धन्यता दिलेली, त्याची आभार व्यक्त करतात अभंगाच्या प्रथम
धन्य मी मानेन आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी. तुकोबरा आपल्या संचिताला, आपल्या संचित रूपी कर्माला धन्यता देत आहेत. गरज ही जी कर्म आहेत, जन्म घेण्याला जसं कर्म कारण आहे ना, तसं महाराज जन्म घेण्याला वृत्ती कारण आहे ना. बरं, जन्म घेत असताना का ही जी आपली वृत्ती आहे, अंतःकरणाची जी वृत्ती आहे ना, ही जन्माला कारण असते. 8व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम अंती जे जयाटवे ते तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. माऊली ज्ञानोबा म्हणतात, काय सर्वांना माहित आहे, श्रीमद भागवतामधला असलेला प्रसंग, जडभरत राजाचा प्रसंग सर्वांना माहित आहे. शेवटच्या क्षणाला अंतःकरणाची वृत्ती जसे होते ना, तशा प्रकारचा जन्म प्राप्त होतो, जी इच्छा असते. मग जन्म घेण्याला कारण काय आहे? अंतःकरणाची असणारी वृत्ती आहे. महाराज साधू जसं तुमचा आमचा जन्म आहे, साधू संतांचे अवतार आहेत. ज्ञानोबा तुकोबा आदी करून सर्व संत आले, पृथ्वी तलावर आले. मग यांच्या जन्माला कारण काय? वृत्ती असते. तुमचं आमचं साहजिक आहे, आमची वृत्ती, आमचं मन कुठेतरी गुंतलेलं असेल म्हणून ते भोगायला आम्हाला परत यावं लागतं. साधू संतांना काय महाराज, हा जो मोक्ष आहे, साधू संत ज्या मोक्षाला प्राप्त झालेले असतात, मोक्ष म्हणजे काय, जो ब्रह्मानंद, ज्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हटलेली, अशा ठिकाणी ते प्राप्त झालेले असतात. आणि तशा ठिकाणी गेल्याच्या नंतर यद्गत्वान निवर्तन्ते, तिथे गेल्याच्या नंतर मग इथे येण्याचं कारण शिल्लक काय राहतं? मोक्ष पदाला प्राप्त झाल्यावर पुन्हा मृत्यू लोक का? तर याचं उत्तर असं तुकोबाराने दिलं. महाराज तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, माझं वृत्ती सहित मज लपवे माझे मनचरणी ठेवे, ठीक आहे, असं प्रमाणे त्या ठिकाणी वृत्ती सहित तुकोबारांना मोक्ष अपेक्षित आहे, परंतु कसा? वृत्ती सहित. जन्म घेण्याला कारण वृत्ती आहे, वृत्तीशिवाय माणूस जन्म घेऊ शकत नाही. ज्याला भावना, आपण अलीकडच्या भाषेमध्ये काय आपली कुठली वासना म्हणतो आपण, ही वासना जन्माला कारण असते. म्हणून तर महाराज जडभरत राजा हरणी गर्भ घाला तो घातला वासनेने, ही वासना जन्माला कारण आहे. आणि मग महाराज मोक्ष म्हणजे काय? वासना रहित असते. ज्या ठिकाणी वासना शिल्लक राहत नाही त्याला तर मोक्ष म्हणतो. आणि मग तुकोबारा आदी करून संत जर त्या मोक्षाला प्राप्त झालेले असतील तर पुन्हा जन्माला कसे येतात? शंका वाटते थोडीशी. महाराज त्याचं उत्तर असं आहे, तुकोबाराने दिलं. महाराज तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या चरणावर म्हणजे मोक्ष आम्हाला अपेक्षित आहे, परंतु तुकोबारांना मोक्ष कसा अपेक्षित आहे? वृत्ती सहित, वृत्ती शिल्लक ठेवून, कारण त्याच्याशिवाय जन्माला पर्यायच नाहीये. साधं सोपं उदाहरण महाराज, व्यवहारातलं उदाहरण आहे. आपल्या प्रपंचामध्ये पाणी भरतो आपण, घागरीमध्ये पाणी भरतो, बरोबर आहे? पाण्याची घागर असते, ज्या पाणी भरतो आपण त्याच्यामध्ये. तर मला सांगा, कोणत्या घागरीत पाणी भरता येईल? एक घागर अशी आहे पालती घातलेली, मातीचा घडा म्हणा, आहे की नाही, पालता घातलेला आहे, आणि एक आहे फुटलेला आहे. कोणत्यात पाणी भरता येईल? पाणी कोणत्यात भरता येईल? पालता घातलेला एक आहे आणि एक फुटलेला आहे, पाणी भरता येत. पण काय, पण फुटलेल्या घड्यात पाणी कधी भरता येईल? कधीच भरता येत नाही. पण पालता घातलेल्या घड्यात त्याच्यात कधीतरी पाणी भरता येईल ना. त्याला सोयीचं केलं की पाणी भरण्याच्या लायकीचा होतो ना, आहे की नाही? पालता घातलेल्या घड्यात त्याला जर सोयीचं केलं त्याच्यामध्ये पाणी भरता येतं, पण फुटलेल्या घड्यामध्ये कधीच पाणी भरता येत नाही. तसं आहे महाराज, तुकोबारायांनी महाराज जन्माला येण्याचं जे कारण आहे, वृत्ती आहे, ती तुकोबारा भगवंताला, पांडुरंगाला विनंती करतायत, माझी वृत्ती तुझ्या चरणाजवळ ठेव. का? ज्यावेळेस मला असं यावं वाटतं, अवताराला यावं वाटतं, त्यावेळी त्या वृत्तीच्या साह्याने मी काय करेल? या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करेल. कारण हे मोक्ष अपेक्षित आहे तुकोबारा आदी करून सर्व संतांना, पण वृत्ती सहित, वृत्तीला त्या ठिकाणी सोडून नाहीये, वृत्तीला धरून. महाराज हे जी कर्म आहेत, ही अशा प्रकारचे कर्म आहेत. तुकोबारा आज ते आपल्या, कारण कर्म करायला येण्यासाठी ती वृत्ती कारण आहे. आणि मग आज तुकोबाराने ते कर्माला, आपल्या संचित रूपी कर्माला या ठिकाणी धन्यता दिलेली आहे. आणि धन्यता देत असताना तुकोबारा इथे म्हणतात, का मला धन्यता देणाऱ्या अगोदर विचार करायला पाहिजे आपण कसे आहेत ते साधू. तुकोबारा हे जे साधू आहेत हे सामान्य नाही आहेत,
महाराज आपण व्यवहारामध्ये धन्यता देणं म्हणजे कोणाचा तरी आभार व्यक्त करणं आहे की नाही महाराज. कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजेच काय, कोणाला तरी धन्यता देणं आहे महाराज. मग आज देणारे धन्यता देणारे जगद्गुरु तुकोबार आहेत. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, मला त्या अधिकाराला प्राप्त झालेले तुकोबार आहे. आज धन्यता देत आहेत. उगाच विनाकारण कुठंतरी मला काहीतरी मिळावं म्हणून धन्यता देणारे नाहीयेत. कोणाची स्तुती करतायत, मला कोणीतरी काहीतरी द्यावं म्हणून त्याच्यासाठी तुकोबाराने कधी स्तुती केली नाही महाराज. वास्तविक पाहतात त्यांना तुकोबारांना स्तुतीच आवडत नव्हती की नाही. न करावी स्तुती माझी संत जाने, होईल या वचने अभिमान, होईल या वचने अभिमान. न करावी स्तुती माझी संत जाने, होईल या वचने अभिमान, होईल या वचने करावी स्तुती माझी संत जाने, होईल या वचने अभिमान, होईल या वचने अभिमान. करावी स्तुती माझी संत जाने, होईल या वचने अभिमान, होईल वचने अभिमान. न करावी स्तुती माझी संत जनी, होईल या वचनी अभिमान. महाराज अशी म्हणणारे तुकोबार आहेत. स्तुती त्यांना आवडत नाही. ज्या गोष्टीला जी आवडत नाही ती दुसऱ्याशी कशी करेल महाराज, है की नाही. एखादी गोष्ट मला आवडत नसेल तर मी ती दुसऱ्याशी नाही करणार. अशी असणार तुकोबार आहे, स्तुती करतायत कोणाशी तरी, मग ती मला काहीतरी प्राप्त व्हावं या उद्देशाने स्तुती नाहीये. महाराज स्तुती कोणी कोणाची करावी यालाही काही शास्त्र असायला पाहिजे की नाही. सुभाषितकारानं फार वर्णन केलं महाराज. स्तुती कोणी कोणाची करावी, अरे स्तुती करणारा तेवढा योग्य पाहिजे. ज्याची स्तुती करायची तोही त्या अधिकाराचा असावा. उगच उगच महाराज काही नाही, कुणीतरी आम्हाला पळीवर महाराज भाजी दिली ना आम्ही त्याची स्तुती करावी असं नाही. सुभाषितकारानं वर्णन केलं महाराज. उष्ट्राणाम चग्रहे लग्न गर्धभा मंत्र पाठका अहो एक परस्परम महाराज परस्परम प्रशंसंती आहो रूपम आहो दोन्ही. काय महाराज उंटाच्या घरी लग्न होतं. सुभाषितकार वर्णन करतो उंटाच्या घरी लग्न होतं. मग आता उंटाच्या घरी लग्न म्हणल्यानंतर मग त्यांनी काय केलं महाराज, मंत्र उच्चारण करण्यासाठी कुणाला बोलवलं, जगाच्या पाठीवर अत्यंत बुद्धिमान प्राणी असणारा महाराज गर्दभा मंत्र पाठका गाढवाला मंत्र उच्चारण करण्यासाठी बोलवलं. उंटाच्या घरी लग्न आहे महाराज आता. आणि मग ते एक दुसऱ्याची स्तुती करू लागली. परस्परम प्रशंसंती, आपसमध्ये एक दुसऱ्याची स्तुती करू लागले महाराज. मग त्या गाढवाने स्तुती केली, म्हणले वा 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 काय सौंदर्य तुमचं. त्या उंटाची स्तुती करू लागला. काय सौंदर्य महाराज, उंटाचं एक तरी अवयव सरळ आहे का. आणि मग तो त्या उंटाची स्तुती करू लागला. वा वा किती सौंदर्य तुमचं, किती सुंदर महाराज. जगाच्या पाठी ब्रह्मदेवाने निर्माण केलं सुंदर फक्त तुम्हालाच. मग याने स्तुती केलं, याला वाटलं आता एवढी स्तुती याची करायला आपली करायला, मग आपण स्तुती करावं. मग त्या उंटाने गाढवा स्तुती करायला प्रारंभ केली. ते म्हणलं वा वा वा. जगाच्या पाठी गंधर्वाला फेल केलं. म्हणलं काय गायन तुमचं, काय आवाज आहे, काय मंजूळ ध्वनी आहे तुमचा. मग या स्तुतीला काय अर्थ आहे मला सुभाषितकार सांगतात महाराज. जसं गाढवाने उंटा स्तुती करावी किंवा उंटाने गाढवा स्तुती करावी त्याला कसल्याही प्रकारचा अर्थ नाहीये. कसं महाराज इथे तुकोबारांची स्तुती तशी नाहीये. आज तुकोबाराची आरती कुणाला तरी इथे धन्यता देत आहे, स्तुती करतायत कुणाची तरी, आणि करावी महाराज. का, ही जी आमची परंपरा आहे, ही आमची संस्कृती आहे ना, ही कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती, कृतज्ञ संस्कृती नाही. आज जर आम्ही प्रवासात चाललो, रस्त्याने चाललो, कोणीतरी बसमध्ये आम्हाला सीटवर जागा दिली तर आपण त्याचे धन्यवाद करायला विसरत नाही, ठीक आहे नाही. कृतज्ञता प्रत्येकाविषयी अशा प्रकारचं कृतज्ञ असलं पाहिजे. मग साधारण महाराज आपल्या व्यवहारामध्ये जर कोणी आपल्याला सहकार्य केलं तर आपण त्याची स्तुती करायला विसरत नाही, त्याला धन्यता द्यायला, त्याला धन्यवाद द्यायला, त्याचे आभार व्यक्त करायला आपण विसरत नाहीयेत. आज जगद्गुरु तुकोबाराय कुणाची तरी स्तुती करतायत, मग करणारे कोणत्या अधिकाराचे आहेत, ज्याच्यासाठी केलेली आहे तो सुद्धा महाराज तशा प्रकारचा असला पाहिजे. तुकोबाराय ते धन्यता देत आहेत. धन्य मी मानीन आपुले संचित. तुकोबारायने धन्यता दिली, आपल्या संचित रूपी कर्माला अशा प्रकारची असणारी धन्यता दिलेली आहे. आणि महाराज
का धन्यता दिली? राहिलीसे प्रीत तुझी नामे. महाराज याचं कारण सांगितलं तुकोबाराने. आज आपल्या संचिताला धन्यता देत आहेत का? शास्त्रामध्ये असं आहे महाराज, हे जे 6 शास्त्र आहेत आणि या 6 शास्त्रामध्ये हे आमचं वेदांत शास्त्र असणार आहे, ज्याला उत्तर मीमांसा म्हटलेलं आहे. या उत्तर मीमांसामध्ये प्रमाण आहेत, प्रत्येक शास्त्राचे प्रमाण आहेत. भगवंताला मानण्यासाठी महाराज काय वास्तविक पाहता शास्त्र आहेत. आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन हे 2 प्रकारचे दर्शन आहेत. मग या आस्तिक दर्शन, आस्तिक कोणाला म्हणायचं? जे वेदाला मानणार आहेत, भगवंताला मानणार आहेत, साधू संताला मानणार आहेत, हे आस्तिक आहेत. नास्तिको वेद निंदक, वेदाची निंदा करणारे, भगवंताची निंदा करणारे हे नास्तिक आहेत. मग हे आस्तिक जे शास्त्र आहेत याच्यामध्ये वेदांत शास्त्र असेल, न्यायशास्त्र असेल महाराज, योग असेल, संख्या असेल, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा जे काही असेल प्रत्येकाची प्रमाण असतात. सगळे सांगून वेळ घेत नाहीये, पण जसं इथे महाराज उत्तर मीमांसा हे 6 प्रमाण मानतात. कुणी महाराज हे जे काय आमचं न्यायशास्त्र असेल 4 प्रमाण मानतं. मग प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द असेल वेगवेगळे प्रमाण मानत असतात. मग आज तुकोबार आहे एका प्रमाणाच्या द्वारे आपल्या संचिताला धन्यता देत आहे. त्या प्रमाणाचं नाव आहे अनुमान प्रमाण. अनुमान केलं जातं महाराज, ज्या अर्थी कुठेतरी धूर निघतोय, अग्नीशिवाय धूर निघत नाहीये, तिथे अग्नी असला पाहिजे. हे अनुमान प्रमाण सरळ सोपं आहे, सहज आहे, कुणालाही माहित आहे. ज्या अर्थी कुठेतरी धूर निघतोय, अग्नी असल्याशिवाय धूर निघत नाही. कारण काय? त्याची व्याप्ती आम्हाला माहिती. यत्र यत्र धूमोस तत्र तत्र वन्य. जिथे अग्नी आहे तिथे त्या ठिकाणी धूर असतो. मग धूर निघतो ना, अग्नी निश्चित आहे. मग आज तुकोबार या अनुमान प्रमाणाच्या द्वारे आपल्या संचिताला धन्यता देत आहेत. धन्य मी मानीन आपुले संचित. का बरं? याचं उत्तर पुढे दिलेले. राहिलीसे प्रीत तुझी नामे. देवाला धन्यता देत. देवा आज तुझ्या चरणावर, तुझ्या नामावर अशा प्रकारचं असताना माझं प्रेम राहिलेलं आहे. म्हणून आज तुकोबाराने आपल्या संचिताला धन्यता दिली. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या नामावर काय महाराज प्रेम राहणं. राहिलीसे प्रीत तुझे नामे. 2 गोष्टी आहेत महाराज या ठिकाणी. एक नाम आहे आणि एक प्रीती म्हणजे प्रेम आहे. हे की नाही? राहिलीसे प्रीत तुझे नामे. प्रभू आज तुझ्या नामावर माझं प्रेम राहिलं आणि कसं आहे ठेवलं नाही. हे की नाही? राहणं फार महत्वाचं आहे. असं आहे. आता पहिली गोष्ट तर ही महत्वाची आहे महाराज, भगवंताचं नाव अत्यंत दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, सहजासहजी येत नाही. एवढं सोपं आहे. आमच्या सर्वच साधू संतांना या कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं जर काही साधन असेल तर काय सांगितलं महाराज? नाम आहे की नाही महाराज? कलवतात हरी कीर्तना. महाराज कलियुगामध्ये एकच साधन असं भगवत प्राप्तीचं, दुसरे साधन आहेत. साधनं अनेक आहेत. मला ज्ञानोबाने वर्णन केलं. का प्रकटली आग बसते अशेषही मार्ग दिसते. हे की नाही महाराज? अनेक मार्ग आहेत. अनंत शास्त्रम बहुलाश्च विद्या हेल्पश्च कालो बहुविघ्नताश्च. अनंत शास्त्र आहेत. माऊली त्या ठिकाणी म्हणतायत अर्जुना तव पाहे प्रवेशी वया माझ्या ठाई उपायांची नाही वाणी. वान नाही. वान म्हणजे काय? सक्रातीचं वान नाही. हे की नाही? वान म्हणजे तुटवाडा काही नाहीये. भगवंत प्राप्तीचे महाराज काय इथं कसल्याही प्रकारच्या ठिकाणी उणीव नाहीये. अनेक मार्ग आहेत. म्हणून याच्यामध्ये एक सर्वात सोपं जर काही त्या ठिकाणी सांगितलं असेल साधेल ते म्हणजे नाम आहे. आणि मग हे जे नाम आहे जरी सोपं असलं, सुलभ असलं, आमच्या साधू संतांने याच्या एवढं साधन सुलभ दुसरं सांगितलेलं. त्या काळी नामावरी सुलभ भोरे भाविका, सुलभ भोरे भाविका, सुलभ भोरे भाविका. त्या काळी सुलभ भोरे भाविका, सुलभ भोरे भाविका, सुलभ भोरे भाविका. त्या काळी नामावरी सुलभ भोरे
सुलभ भोळे भाविक भलत्या काळी नामावळी. भलत्या काळी नामावळी. महाराज भलत्या काळी महाराज या ठिकाणी कशाही प्रकारचं तो नाम जप यज्ञ परम बाजून सके स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थ माऊली ज्ञानोबा म्हणतात महाराज या ठिकाणी भलत्या काळी कसंही असो महाराज त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण अनेक प्रमाण देता येतील महाराज. किती सौलभ्य या नामामध्ये. उंच नीच येऊनी हे नसे काळ काळ वेळ नसे उंच नीच येऊनी हे नसे काळ नाही येऊनीचही कशा प्रकारचं त्या न तत्र जाती विद्या रूप कुल धन क्रिया आदी भेद. नारदजी आपल्या भक्तिसूत्रामध्ये वर्णन करतात महाराज तिथे भेद नाहीये. काळ येऊन कसल्याही प्रकारची येऊनी कशाही प्रकारची त्या ठिकाणी भेदभाव नाहीये. प्रत्येकाला सर्वांना अधिकारी सोपे सहज सोपे. किती सोपे बरं का सुभाषित कारणावर वर्णन केलं महाराज. सोपं जरी असलं बऱ्याच वेळेला असं होतं अलीकडे एखादी वस्तू सहज जरी आपल्याला प्राप्त झाली सहज प्राप्त झाली अनायास जर प्राप्त झाली तर आपल्याला त्याची किंमत कळत नाही. अतिपरिचयात अवज्ञा होती महाराज. एखादी वस्तू मौल्यवान असते पण सहज मिळते ते आपल्याला वाटतं नाही नाही याची किंमत नाही. गोकोटी दानम ग्रहिणे शुकासी प्रयाग गंगा युती कल्पवास यज्ञायुतम मेरु सुवर्ण दानम गोविंद नामस्तु स्मरणेन तुल्यम. किती महाराज गोविंद नामस्तु स्मरणेन भगवंताचं नाव आहे गोविंद राम जे काही नाव असेल गोकोटी दानम त्याचं महत्व आहे. 1 कोटी काही दान केल्यानंतर पुण्य जे प्राप्त होतं ते भगवंताचं एक गोविंद म्हणल्यानंतर प्राप्त. ग्रहिणे शुकासी पवित्र असणाऱ्या ग्रहण कालामध्ये काशी सारख्या ठिकाणी वास होणं हे केल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य एकदा गोविंद म्हणल्याने होतं. प्रयाग गंगा युती कल्पवास प्रयाग सारख्या ठिकाणी एक कल्पवास करणं हे केल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं एकदा गोविंद म्हणल्याने प्राप्त होत. एवढंच नाहीये एका यज्ञामध्ये 1 कोटी गाई दान केल्याचं पुण्य ज्यांनी प्राप्त होतं ते भगवंताच्या नामाने त्याची बरोबरी होती. एवढं अशा प्रकारचं असणार समुद्रवलांकित पृथ्वीचे दान समुद्रवलांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा करिता समान नये नामा समुद्रवलांकित पृथ्वीचे दान समुद्रवलांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा करिता समान नये समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान भगवंताच्या नामाची त्या ठिकाणी बरोबरी करू शकत नाही असं असणार आहे. कितीतरी प्रमाण देता येतील भगवंताच्या नामाचे पण हे नाम सहजासहजी मुखाला येतं का. तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेसी आतुडे आहे की नाही महाराज. काय बहुता जन्मी महाराज नाम तुझे वाचेसी आतुडे हे जे भगवंताचं नाम आहे ना महाराज अनेक जन्माचं पुण्य उदरी लागतं पदरी लागतं त्यावेळेस काय होतं महाराज हे भगवंताचं नाव अनंत जन्माचे तप एक नाम अनंत जन्माचे तप एक नाम तप एक नाम अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ
सुगम हरिपाठ हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना आनंद जन्मिते तपय नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ आनंद जन्मिते तपय नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ अनंत जन्मीचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ. अनंत जन्माचं तप लागतं मला त्यावेळेस अनंत जन्मीचे सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी राजमुख हरी पैदा होय राजमुख हरी पैदा होय आता हरपणी दिलता हरिमुखी गाता हरपणी राजमुखी हरी पैदा होय राजमुखी हरी पैदा होय हरिमुखी गाता हरपणी दिलता हरिमुखी गाता हरपणी दिलता अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा कुणाच्याही नाही अनंत वाचे पुढा भुजे अखंड नाम नाचत असे माझे जे जन्मशास्त्री ओळखी जे एक वेळा यावया एकदा भगवंताचं नाव येण्यासाठी महाराज काय लागत जरी सोपं असलं हे की नाही आमच्या साधू नामसंकीर्तन साधन सगळं सोपं सांगितलं सोपं पण महाराज यायला फार राम हा उच्चार तरीच पैसे वाचे राम हा उच्चार तरीच पैसे वाचे आनंद जन्माचे होईल पुण्य आनंद जन्माचे होईल पुण्य पैसे वाचे राम हा उच्चार तरीच पैसे वाचे आनंद जन्माचे होईल पुण्य आनंद जन्माचे होईल पूर्व पुण्य जरी असेल पुण्य पूर्व पुण्य जरी असेल पुण्य पुण्यदारी असेल पुण्य पूर्व 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 पुण्यदारी असेल पुण्य तोची मुखे गाया हरीचे नाम तोची मुखे गाया हरीचे नाम भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन विठ्ठल विठ्ठल
महत्वाच्या निर्णयावर नानांनी आणून ठेवलं. भाग्यवंता घरी भजन पूजन. महाराज तिथे नाना असतील, उतरेश्वर महाराज असतील, महाराज त्यांनी जर ठरवलं तरी एकही शब्द बोलू द्यायचा नाही मला, तरी बी महाराज ते बोलू देऊ शकत नाही. एवढ्या प्रमाणाचा साठा मला. मी भाग्यवान आहे. अशी असणारी त्या ठिकाणी असणारी महाराजांची संगत आहे. मला साथ लाभली. सुंदर अशा प्रकारचं कितीतरी प्रमाण देता येतील महाराज भगवंताच्या नामाविषयी. सहज सोपं सुलभ अशा प्रकारचं असणारं साधन. जरी नाम अशा प्रकारचं सोपं असलं, त्याचबरोबर काय महाराज नुसतं नाम असून चालत नाही, त्या नामावर प्रेम पाहिजे. हे की नाही, नुसतं नाम नाही. विठ्ठल विठ्ठल बळच जबरदस्तीनं महाराज काय जबरदस्तीनं कुणी आणून बसवलं महाराज, मन त्याच्यात प्रेम पाहिजे, ओलावा पाहिजे. हो कसं आहे महाराज, आणि प्रेम कुठेही नसतं. माता माऊली महाराज स्वयंपाक करतात, पोळ्या बनवतात, आहे की नाही, कशाच्या पिठाच्या, बाजरीच्या. आहे की नाही महाराज, काय पोळी म्हणा, भाकरी म्हणा, काही म्हणा महाराज, त्याला जेव्हा मळायचं असतं ना, त्यावेळेस महाराज तेल टाकून जमतंय का? नाही, त्याला पाणीच पाहिजे. तेलात कणिक मळता येते का? तेलात पीठ मळता येतं का? नाही मळता येत. मग महाग काय आज, तेल महाग आहे का पाणी महाग आहे? किमतीनं ठरवलं तर 150 रुपये किलो पुढे गेला असेल, आहे की नाही? आता आम्हाला माहित नाही, रोज दुसरीकडे जेव्हा असतं तर काय माहित कसं चाललं. विठाल विठाल काय महाराज, हे स्नेह जो आहे बांधून ठेवण्याची ताकद पाहिजे महाराज, आहे की नाही? स्नेह, प्रेम म्हणजे काय? स्नेह. नाम असून चालत नाही, त्या नामावर प्रेम असलं पाहिजे. राहिली से प्रीत तुझे नामे, ही प्रीत आहे. नामावर प्रेम असणं फार गरजेचं आहे. जगाच्या पाठीवर 2 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत, एक नाम आणि दुसरं प्रेम. जगात काही मिळेल, प्रेम मिळत नाही उगाच उगाच. आणि म्हणताना कोणी अहो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अत्यंत बदमाश आहे म्हणायचं. प्रेम असूच शकत नाही. कारण का नारदाने आपल्या भक्तिसूत्रामध्ये प्रेमाची व्याख्या केली का? अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. प्रेमाचं लक्षण करत असताना काय आपल्या सूत्राच्या माध्यमातून नारदाने सांगितलं, काय लक्षण आहे महाराज? अनिर्वचनीयम. प्रेम हे व्यक्त करता येत नाही. प्रेम नाही बोलता दाविता सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे, चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम नाही बोलता बोलता सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे. महाराज आज एक प्रकारे महाराज कसोटी पाहिलेत. मी जे बोलतो ते प्रमाणावरच बोलतोय का नाही पाहिले, हे की नाही? अगदी बरोबर महाराज. काय प्रेम नाही बोलता दाविता सांगता, दाविता सांगत, आहे की नाही? ते दाखवता येत नाही, सांगता येत नाही. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूप. प्रेमाचं स्वरूप असे मला ते सांगता येत नाहीये. माझं तुझ्यावर फार प्रेम आहे. एखादा मुलगा आपल्या आईला म्हणत असेल, एखादी आई आपल्या मुलाला म्हणत असेल, एखादा पती आपल्या पत्नीला म्हणत असेल महाराज, मग ती त्याला समजायचं नाही ते प्रेम का, हे सांगताच येत नाही का? नारदानं पुढे कसं उत्तर दिलं का? मुका स्वादनवत. दुसरं सूत्र आहे नारदाचं. का सांगता येत नाही प्रेम? एखादा जन्मजात मुका व्यक्ती आहे, ज्याला बोलता येत नाही, मुका व्यक्ती आहे, आणि त्या मुका व्यक्तीच्या हातावर गुळाचा खडा ठेवला किंवा पेढा ठेवला म्हणा, त्याला खायला खा म्हटलं, खा. त्यांनी खाल्ला. आता त्याला विचारा, बाळा तुला कसा लागला सांग बरं. काय सांगेल तू? बोलता है बोली बोलावे ना, बोलावे ना, बोलता है बोली बोलावे ना, बोले ना, बोलता है बोली बोले ना, बोले, बोलता है बोली बोले ना. मुखिया साखर साखया निधनी, मुखिया साखर साखया निधनी, मुखिया साखर साखया निधनी, मुखिया बोलता है बोली बोलावे ना, बोलावे ना, बोलता है बोली बोलावे ना, बोलावे ना, बोलता है बोली बोलावे ना, बोलावे ना, बोलता है बोली बोलावे ना, बोलावे ना. बोलत आहे बोली बोलवे ना. मुख्याला जर साखर खायला दिली, जशाच तसे प्रमाण महाराज. मला एक बार प्रमाण तरी सांगायचं सगळे. नारदाच्या सूत्राला जशाच तसे प्रमाण आहेत महाराज. काय शास्त्र आहे, शास्त्र आणि संतांचं वाङ्मयाची जोड आहे.
ठीक आहे. महाराज सांगता येत नाहीये. प्रेम जे आहे ना, एखाद्या मुख्या व्यक्तीला साखर खायला दिली, गुळाचा कडा हातावर ठेवला आणि सांगितलं बाळा सांग कशी आहे, त्याला सांगा येत नाही का? तो अनुभवाचा विषय आहे, हे सांगण्याचा विषय नाहीये. ही जे प्रेम आहे, उपनिषदकारानं वर्णन केलं महाराज. जर कुणी म्हणत असेल एखाद्याचं माझ्यावर प्रेम आहे, परिवारामध्ये असेल, नात्यामध्ये असेल, कोणी असेल, तर महाराज ते प्रेम नाहीये. मग प्रेमाचं पांघरून घेतलेला एक स्वार्थ आहे. आज जर जगामध्ये कोणी कोणावर प्रेम करत असेल महाराज, ते प्रेम नाहीये, त्याच्या पाठीमागे कुठेतरी दडलेला स्वार्थ असतो. एखादी आई आपल्या मुलावर प्रेम करत असेल, तिचा तिथं स्वार्थ आहे. एखादा बाप आपल्या मुलावर प्रेम करत असेल, त्याचा तिथे स्वार्थ असतो. माय बापे सांभाळती लोभाकारणे पाळती, लोभाकारणे पाळती, लोभाकारणे पाळती. माय बाप सांभाळती लोभाकारणे पाळती, लोभाकारणे पाळती, लोभाकारणे पाळती. आता याला मी पुरावा देतो उपनिषदातला. नवारे पुत्र कामाय पुत्रम प्रियम भवते, अपेतु आत्मानस्तु कामाय पुत्रम प्रियम भवते. नवारे पती कामाय पती प्रियम भवते, अपेतु आत्मानस्तु कामाय पती प्रियम भवते. फार मोठा मंत्र आहे की नाही महाराज? जगाच्या पाठीवर कुणी कुणावर प्रेम करत असेल तिथे त्याचा स्वार्थ असतो. म्हणून महाराज जगाच्या पाठीवर अत्यंत दुर्लभ आहेत ह्या गोष्टी, नाम आणि दुसरं प्रेम. आणि जिथे नाम आणि प्रेम एकत्र आलं, तिथे परमात्मा अवतरला म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुकोबारा या ठिकाणी म्हणतात महाराज, आज माझं संचित धन्य का, या भगवंताच्या नामावर माझं प्रेम राहिलेले. राहिली से प्रीत तुझे नाम. आणि कसं आहे, ठेवली म्हणले नाही तुकोबारा, राहिले. राहणं वेगळं आणि ठेवणं वेगळं. राहणं कसं आहे, जसं की महाराज एका प्रसंगामध्ये तुकोबाराय वर्णन करतात महाराज. काय तुकोबाराय महाराज भगवंताच्या नावाचं त्या ठिकाणी विठ्ठल 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 अशा प्रकारचं त्यांना सहज अशा प्रकारची समाधी लागल्यासारखं सहज कुठेही. मग तिथे एक प्रमाण आहे महाराज, तुकोबाराय म्हणतात माझी वाणी जी आहे ना, माझी मदत झाली, माझी मदत झाली अनावर वाचा, माझी मदत झाली अनावर वाचा. छंदया नामाचा घेतला घेतला, छंदया नामाचा घेतला. माझी मदत झाली माझी मदत झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला घेतला, छंदया नामाचा घेतला. माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. महाराज हे काय, याचं नाव आहे राहिली से प्रीत, आहे की नाही? याला म्हणायचं राहिली से प्रीत. महाराज कळत नाही त्यावेळेस, सहज लिहिलंय अशा प्रकारचं भगवंताचं नाव. मग अशी असणारी, म्हणून आज तुकोबाराय भगवंताकडे अशा प्रकारच्या आपल्या संचिताला धन्यता देत आहेत. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. प्रभू आज तुझ्या नामावर माझं प्रेम राहिलं, ठेवलं नाही. ठेवलेलं राहत नसतं, ते निघून जातं. राहिलेलं राहत असतं, हे की नाही? ठेवलेलं कधीतरी निघून जातं, हे राहिलंय. सहज एक वृत्ती अशा प्रकारची तुकोबारायाची राहिली झालेली आहे. आणि म्हणून निश्चितच आज कसल्याही प्रकारचा मला संदेह राहिलेला नाहीये. अभंगाचं दुसरं धन्य झालो आता याची संदेह नाही, 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 धन्य झालो याची संदेह नाही. ओ नपणे
आता यासी संदेह नाही, न पडे यावाही काळहती. परत तुकोबा राहते म्हणतात, धन्य झालो. धन्यता तिथे दिली संचिताला. का धन्यता दिले? माझं संचित धन्य आहे. का तर भगवंताच्या नामावर माझं प्रेम राहिलं. आणि आज भगवंताच्या नामावर माझं प्रेम राहिलं, अर्थात निश्चितच काय झालेलं आहे, धन्य झालो आता यासी संदेह. पुन्हा एक बार दुर्युक्तीनं तुकोबा सांगतायत, निश्चितच धन्य झालेलो, याच्यामध्ये कसल्या प्रकारचा संदेह राहिला नाही. संदेह म्हणजे एक शंका, बरोबर आहे ना, कुठंतरी अस्पष्टता. संदेह कुठं होतो? शंका कुठं होते माणसाला? महाराज व्यवहारामध्ये आपण पाहिलं, संदेह होतो जसा एखादा विषय अर्धवट समजलेला तिथे संदेह असतो. संदेह कोणाला होत नाही? दोन व्यक्ती असे त्याला संदेह होत नाही. ज्याला पूर्ण विषय कळालेला त्यालाही संदेह नाही, आणि ज्याला काहीच कळलं नाही त्यालाही संदेह. शाळेमध्ये शिकवत असताना दोन विद्यार्थी हात वर करतात, हे की नाही महाराज? काय एक प्रकारचे असे असतात ज्याला काहीच कळत नाही, काही असतात सगळंच कळलेलं असतं, आणि काही असतात महाराज थोडं कळलेलं असतं. मग जर एखाद्या शिक्षकाने विचारलं का हो समजलं का, एखादा गणिताचा पिरियड आहे म्हणले समजलं गणित, मग दोघ जण वर हात करत नाहीत. एकाला कळालेलं ते वर काय म्हणले सगळं समजलंय, वर हात करायची गरजच नाही. दुसरा एक वर हात करत नाही, ज्याला काहीच कळलं नाही, कारण काय विचारावं हेच कळत नाही, काहीच कळलेलं नसतं. मग मधल्या अवस्थेतला असतो, अर्धवट विषय समजलेला आहे, अर्धवट समजला नाही. गुरुजी इथपर्यंत मला समजलं पण इथं समजलं नाही, म्हणजे या ठिकाणी संदेह असतो. मधली अवस्था असते. शास्त्रामध्ये त्याला स्थाणुर्वा पुरुषोवा याचं उदाहरण दिलं महाराज. काय? मंद अंधकार पडलेला आहे, ज्याला आपण म्हणतो झावळं झावळं दिसतंय की नाही, त्या मंद अंधकारामध्ये कुणीतरी चाललेलं आहे, जात असताना त्याला त्या ठिकाणी पाहिलं समोर महाराज, स्थाणुर्वा पुरुषोवा, त्याला संदेह झाला. त्या अंधारामध्ये लाकडाचं ओंडकं म्हणजे खोड पडलेले का कुणीतरी उभा आहे, हे त्याला संदेह झाला. पण एकदम अंधारात बी काही दिसत नाही, आणि प्रकाशामध्ये मग तिथं संदेहच नसतो, नाही ना. असा संदेह शास्त्रामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी संदेह असतो. गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला संदेह झाला एका ठिकाणी, हे की नाही. मला वाटतं 4था अध्याय असावा. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अमव्ययम. किती महाराज 4था अध्याय सुरुवातीला असताना भगवंत ज्यावेळेस बघ या अर्जुनाला गीता सांगू लागले, आणि सांगत असताना त्याला तिथं संदेह झाला. भगवंत सांगू लागले, अर्जुना ही जी गीता आहे, ही गीता मी तुला आता सांगत आहे ना, हीच गीता मी अगोदर विवस्वान म्हणजे त्या ठिकाणी सूर्यनारायणाला सांगितली. हे गीता मनूला सांगितले, आणि तीच गीता मी तुला सांगतोय. असं म्हणल्याबरोबर अर्जुन म्हणला, ओ देवा थांबा म्हणला, जा असं काही गप्पा मारू नका म्हणे उगच. मी काय कीर्तनातला श्रोता नाही, तुम्ही काही सांगायचं मी काही ऐकायचं, आहे की नाही. बरं आमचे गुरुजी सांगायचे काशीला असताना, महाराज हा जो वक्ता आहे ना, माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात, बरं श्रोता नसेल तर वक्त्याला काही किंमत आहे का? वक्ता तो नव्हे श्रोते नवीन, बरोबर आहे ना. वक्ता नव्हे श्रोते नवीन. हा बरोबर आहे ना. तर महाराज समोरच्या श्रोत्यामुळे हा वक्ता आहे. मग काय ऐकणार आणि काही म्हणजे ऐकायचं म्हणजे काही ऐकून घ्यायचं नाही. मग सांगायला आता वेळ माझा होत आलेला आहे, त्याला उदाहरण दिलं असतं मी. बरंच काही ऐकू नये. आज असं झालंय महाराज, समाजाचीच अपेक्षा अशा झाल्यात, आम्ही इथे येऊन गप्पा माराव्यात ह्या अपेक्षा झालेल्या आहेत. विनोदाची कथा गोड वाटे आहे की नाही. कीर्तन 100 आहेत महाराज, सगळे कीर्तनकार मंडळी इथे. आता यांच्या समोर मला उभा केले महाराजांनी, शिक्षण महाराजांनी आणून अजून महाराज. आणि मग असं आहे, संदेह असतो अर्जुनाला. गीतेमध्ये संदेह झाला, ज्यावेळेस भगवंत सांगू लागले की अर्जुना ही जी गीता आहे ही अगोदर विवस्वान म्हणजे सूर्यनारायणाला सांगितलेली, हीच गीता मी मनु महाराजाला सांगितलेली, आज तीच गीता मी तुला सांगतो. संदेह झाला, अर्जुनाने थांबवलं, देवा थांबा म्हणे, काही गप्पा मारू नका उगाच, हे काही कीर्तन नाही, तुम्ही कमर बांधायची आम्ही काही ऐकायचं म्हणे. का शंका म्हणले मला? का भगवंत म्हणतात, तुम्ही म्हणतात की ही गीता मी सूर्याला सांगितली, विवस्वान सूर्य, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्यम. मी सांगितलेले विवस्वान म्हणजे सूर्यनारायणाला सांगितली, हे गीता मी मनूला सांगितली. म्हणता अहो मनू महाराज केव्हा होऊन गेले? मनोह अपत्यम मानव, या सृष्टीवरचा आदिपुरुष मनू आहे. अहो ते केव्हा होऊन गेला? आज तुम्ही ते द्वापाराच्या शेवटी आहेत. अहो तुम्हाला मी चड्डीवर पाहिलं लहानपण. आता अर्जुन आणि कृष्ण सारखे सोबत होते की, हे की नाही, बाल सखा आहेत, मित्र आहेत. आणि म्हणे तू गप्पा मारायला का रे? केव्हा म्हणे मनू महाराज होऊन गेले आणि केव्हा सूर्य, आणि आज मला सांगतो की हे गीता सांगितले तुला, तर मी लहानपणापासून पाहतो, काही गप्पा मारू नको. आणि मग ही शंका आहे का नाही अर्जुनाची? इथे शंका झाली अर्जुनाला.
असं कसं काय म्हणतो हा? ही गीता म्हणे कुठं मनूला सांगितलं, आदी पुरुष सृष्टीच्या अगोदरचा पहिला पुरुष मनू आहे. आणि हे तर मी याला लहानपणापासून पाहतो आणि इथे म्हणतो की मी अर्जुन कुठं मनूला सांगितले सूर्याला सांगितले नाही. शंका झाली. मग भगवंत तिथे उत्तर देतात महाराज, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचा अर्जुन. नाही की नाही महाराज? पुढे पाहते गीतेमध्ये श्लोक काय, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचा अर्जुन. हे अर्जुना, माझे जन्म आहेत ना बहुनी मे व्यतीतानी, अनेक जन्म माझे होऊन गेलेले आहेत. एक जन्म आहे का? नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ये धर्म जाता गवे ते युगायुगी म्या रक्षावे, ऐसा होगो हा स्वभावे नित्य असे. महाराज भगवंताचे अनेक अवतार. मग ज्या ज्या वेळेस संकट आलं धर्मावर तिथे तिथे भगवंतानं अवतार घेतला. आणि मग त्यावेळेस बी आला असेल ना मनूच्या वेळेस बी, म्हणून मी हे गीता त्यावेळेस सांगितलेले आहे. अर्जुनाला शंका झाली. शंका कुठेही होते. तसं महाराज आपण जर संप्रदायाचा संत वाङ्मयाचं जर चिंतन करायला ठरवलं महाराज, तर तिथे भगवंताच्या रूपाविषयी शंका येते महाराज. दोन्ही प्रमाण सापडतात आपल्याला, आहे की नाही महाराज? भगवंताचं सगुण स्वरूपही सापडतं वर्णन केलेलं, भगवंताचं निर्गुण वर्णन केलेलं सापडतं. मग तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, वर्णन आहे महाराज. तिथे शंका आहे भगवंताला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं. मग महाराज ते उपनिषदानं वर्णन केलं. न तत्र जाती विद्या रूप, त्या ठिकाणी अस्पर्श रूप अस्पर्श अस्पर्श, भगवंताच्या ठिकाणी स्पर्श नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, हे की नाही महाराज? परमात्मा कसा आहे? मग रंग नाही म्हणल्यानंतर निर्गुणच झाला की नाही? रूप नाही निर्गुणच झाला, वर्ण नाही निर्गुणच झाला, असंही वर्णन येतं आणि रूपाच्या विषयी वर्णन येतं, आहे की नाही महाराज? कितीतरी प्रमाण असेल. शंका आहे, प्रत्येक ठिकाणी शंका आहे, संदेह होत असतो. मग इथे आता याच्या बाबतीमध्ये तुकोबारा इथे म्हणतायत की मला कसल्याही प्रकारचा संदेह राहिलेला नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही. का? पुढे उत्तर दिलं महाराज, न पडे यावा ही काळा ते, या काळाच्या तावडीतून सुटलेलो असल्यामुळे मला कसल्याही प्रकारचा या ठिकाणी संदेह राहिला नाही. मग काळाच्या तावडीतून सुटण्यासाठी अगोदर महाराज काय व्हावं लागतं? संतांची संगत. मग संतांच्या संगतीला गेल्याच्या नंतर महाराज काय अवस्था प्राप्त होते? अभंगाचं 3रं चरण. ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन ब्रह्मरस संताचे संगती सर्व काळ, संताचे संगती सर्व काळ, धन्य झालो आता यासी संदेह नारे, धन्य झालो आता यासी संदेह नारे. संताचे संगती सर्व काळ, संताचे संगती सर्व काळ, धन्य झालो आता त्याची संगत नाही, धन्य झालो आता याची संगत विठोबार खुमारे ब्रह्मरस करो भोजन पंगती.
संतांचे संगती सर्व काळ. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या बाई काळाती. तुकोबार आहे इथे आपल्या संचिताला धन्यता देण्याचे वेगवेगळे कारण तुकोबाराने सांगितले. या काळाच्या तावडीतून अशा प्रकारचं असणारं सुटलेलं. मग काळाच्या तावडीतून सुटण्यासाठी काय? संतांची संगती सर्व काळ. काय महाराज, जीवनामध्ये येत असताना संगत आणि पंगत ह्या योग्य लागणं फार गरजेचं आहे की नाही. पंगत तर मिळाली आहे, मानव देहरूपी पंक्तीला मी बसलो आम्ही, आहे की नाही, ही पंगत आहे. पण इथे आल्याच्या नंतर काय? संगतीला महत्व आहे. काय? पंगत असून चांगलं ना, नुसत्या पंक्तीला बसून जमत नाही, संगत सुद्धा चांगल्या माणसाची पाहिजे. जेवताना सुद्धा व्यवहारातलं उदाहरण आहे महाराज. सुंदर पंचपक्वान्नाचं भोजन केलं, जेवण तयार केलं महाराज, की नाही. माऊली म्हणतात महाराज काय, जसं हा रसज्ञानी जेवणारे होती मग अवतारी, आहे की नाही महाराज. कसं आहे, जसं स्वयंपाक करणारे सुगरण लागते तसं जेवायला महाराज त्याला काहीतरी रसाचं ज्ञान पाहिजे की नाही. हा, रसज्ञ असला पाहिजे. आता मग रस अन्यथा मांडू नका, रस कुठे वेगवेगळा रस आहे, रस अन्यथा मांडू नका. प्रत्येक ठिकाणी रस वेगवेगळा असतो, मला इथला रस पाहिजे, आहे की नाही. मग तो रसज्ञ असला पाहिजे जेवताना. मग आहे की नाही. तशी आज आम्हाला पंगत प्राप्त झाली, आहे की नाही. मानव देहरूपी पंगत आहे महाराज. बसलो आम्ही पंक्तीला, पण इथे आल्याच्या नंतर संगत सुद्धा पाहिजे. मग मानव देहामध्ये आल्याच्या नंतर संगत, संतांच्या संगतीला फार महत्व आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला संतांची संगत, मग आता संतांच्या संगतीच्या बाबतीमध्ये सांगायची गरज नाही महाराज. कितीतरी प्रमाणे आहेत, क्षणभर जरी संतांची संगत आम्हाला प्राप्त झाली, या जीवाचा उद्धार करणारी अशा प्रकारची असणारी महाराज, आहे ना. क्षण अर्ध क्षण जरी अर्ध क्षण घडतात संतांची मला महत पापा, या खूप मोठ्या अशा प्रकारच्या पातकाला शमन करण्याचं सामर्थ्य या संतांच्या क्षणभर संगतीमध्ये. मग अशी असणारी संगत, संतांची संगत एकदा का प्राप्त झाली, ब्रह्मरस करू भोजन पंगती. मग तिथे काय महाराज, असं असतं महाराज, ज्याच्याकडे जे आहे ना ते इतरांना देण्याचा प्रयत्न करत असत. मग संताकडे काय आहे? सेवितो हारस वाटितो अनेका, ग्यारे होऊ नका रणभरी. जे आनंदाचा उपभोग साधू संत घेत असतात ना महाराज, मग तो आनंद इतरांना देत असतात, ठीक आहे. संतांचं महाराज जीवन त्याच्यासाठीच, परोपकाराय सताम विभूतय, हे संतांच्या विभूती आहेत का. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, त्यांच्याकडे जे आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करत असतात. मग संताकडे हे महाराज सुख आहे, ज्या सुखाचा अनुभव या साधू संतांनी घेतलेला आहे, जो ब्रह्मरस आहे की नाही महाराज, ज्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हटलेलं आहे, त्या अवस्थेला प्राप्त झालेले साधू संत आहेत. मग कोणी म्हणेल का हो, जर महाराज जिथे दुःखाचा लवलेशही नाही अशा ठिकाणी साधू संत प्राप्त झालेत, मग इथं कशाला आले? पुन्हा ही आगीत महाराज त्या फुफुटात लोळायला कशाला आले? तर असं आहे ना महाराज, तुमच्या आमच्या उद्धारा करता, या जडजीवांच्या उद्धारा करता. आणि असं आहे महाराज, उद्धार करायचं म्हटलं हे काय असतं महाराज, आपलं जर त्या ठिकाणी उत्थान करायचं असेल तर महाराज काय, मग इथंच यावं लागतं. विहिरीत पडलेला व्यक्ती असेल आणि त्याला जर काढायचं असेल तर काय करावं लागतं? वरून काढून सांगून जमत नाही, हे की नाही. मग त्या काढणाऱ्याला व्यक्तीला सुद्धा वरून उडी मारावं लागते काय, म्हणजे उतरावं लागतं खाली. जिथे पडलेलं आहे ना त्याला काढायचंय ना, मग तिथंच जावं लागतं. तळात गेलेला तिथे जावं लागतं. मग वरून शानपणा चालत नाही, इथं धर, केला धर, असं धर, वर ये, नाही जमत तिथं, मग तिथंच जावं लागतं. मग तुम्ही आम्ही या प्रपंचामध्ये या पडलेलो आहेत ना महाराज, मी या तळागाळाला आलेलो आहेत, म्हणून त्यांना सुद्धा आमचा उद्धार करण्यासाठी इथे यावं लागतं, जरी महाराज त्या पदाला प्राप्त झालेले असले तरी. मग अशा संतांच्या सानिध्यामध्ये महाराज ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. कधी महाराज? सर्व काळ सतत अशा प्रकारचं असणारं सानिध्य संतांचं प्राप्त होतं. कितीतरी महाराज सांगण्यासारख्या संतांच्या संगतीबद्दल या ठिकाणी अशा प्रकारचं असणारं अनेक प्रमाणात येता येतील महाराज. संतांची संगत आहे. आज तुकोबाराय म्हणतात महाराज, मला माझी संतांची संगती मला प्राप्त झाली, आणि याची कारण त्यांनी वरून देत आलेले आहेत. निश्चितच आज संतांच्या संगतीमध्ये मी आहे, म्हणून आज मी धन्य झालो आता याची संदेह नाही, कसल्याही प्रकारचा संदेह राहिलेला नाही. दुसरी गोष्ट, संतांच्या संगतीमध्ये पडल्यामुळे काय झालं महाराज, की महाराज न पडे या बा ही काळामध्ये. महाराज या काळाच्या तावडीतून सोडवण्याचं सामर्थ्य जगाच्या पाठीवर फक्त संतांमध्ये. संतांना शरण गेल्यामुळे दुस्तर असणारा हा महाराज संसार सागर आहे. हा संसार सागर काय झालं महाराज, भगवंतही म्हणतात ना महाराज, काय वास्तविक पाहता भगवंत आपल्या जे विठ्ठल पांडुरंग अष्टक आहे,
हे की नाही बरं तिथे प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां निदंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. हे जे संसार सागर आहे, जे मामकानां विशेषण वापरलं महाराज आदिगुरु शंकराचार्याने, की जे माझे लोक आहेत. इथे काय पार्टिशन आहे काय? नाही ना महाराज, पण आहेत ना महाराज भगवंत महाराज. असं आहे, आपण माझं म्हणून जमत नाही, त्यांनी माझं म्हणावं की नाही. त्या परमात्म्याने आपल्याला माझं म्हणावं. आपण किती भगवंताला माझं म्हणलं तरी नाही महाराज, त्यांनी माझं म्हणावं. त्या भगवंताने आपल्याला माझं म्हणावं. तसं तिथे पांडुरंग अष्टकामध्ये आद्य गुरु शंकराचार्य बोलतात महाराज, इदम मामकानाम. हे संसार सागर फार विशाल आहे, परंतु कोणासाठी? इतरासाठी असेल. पण जी माझे भक्त आहेत, का म्हणले संसार किती खोल आहे? भगवंतानं आपल्या पांडुरंग परमात्म्यानं आपल्या कमरेवर हात ठेवले आणि सांगितलं, रे संसार सागर खोल नाहीये, फक्त किती आहे एवढा आहे की नाही. कटेवर हात का ठेवले हे सांगून द्यायचंय जगाला. संसार सागर खोल नाहीये. मला सांगा, कमरे एवढ्या पाण्यातून प्रत्येकाला सहजासहजी पलीकडे जाता येतं ना? जाता येतं महाराज. संसार सागरातून तरता येतं. पण कोण? जे भगवत भक्त आहेत त्यांच्यासाठी फक्त तेवढा आहे. आणि मग जे भगवंताचे भक्त आहेत त्यांच्यासाठी नाही. मग इथं गटांगाळ्या कुठं खाईल काय सांगता येत नाही बरं, आहे की नाही बरं. ती पार होऊ शकत नाहीये. असं असणारा महाराज, असे असणारे संत आहेत. मग हे कधी कळतं? संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर. संसार सागर केवढा आहे आणि संसार सागरातून कोण पार होतं महाराज? जो संतांच्या सान्निध्यामध्ये आहे, संतांच्या संगती ज्याला प्राप्त झालेले, संतांची संगती, त्यांच्यासाठी काय महाराज हा संसार सागर नाहीये. म्हणून तुकोबारा इथे म्हणतायत, धन्य मी मानिने आपुले संचित राहिलेसे प्रीत तुझे नामे. भगवंताच्या नावावर प्रेम राहिलं म्हणून माझं संचित धन्य आहे. निश्चित मी काय निसंदेह धन्य झालो का? या काळाच्या तावडीतून अशा प्रकारचं असणारं सुटलेलं मी धन्य आहे. आणि मग असे जे संत आहेत, त्या संतांच्या सानिध्यामध्ये राहून त्या ब्रह्मरसाचं महाराज त्या ठिकाणी मला सेवन करायला मिळालं आणि म्हणून मी धन्य. मग या ब्रह्मरसाचं सेवन किती जरी केलं तरी मला पुन्हा पुन्हाच करावं असं वाटतं. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे पोट झाले तीन आलाय, 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 ती खाये आवारीने खादले ती खाये आवारीने धन्य झालो आता त्याची धन्यराई, धन्य झालो आता त्याची धन्यराई. खादले खावे आवडीने खादले खावे आवडीने धन्य झालो आता त्याची सवय, धन्य झालो आता त्याची सवय. पडे आवाही काळाती न पडे आवाही काळाती न पडे न पडे पडे आवाए काळा ते न पडे का
माझे सर्व